तर छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरनं संपूर्ण महाराष्ट्रभर वाद पेटलाय। काही दिवसांपूर्वी नागपुरात हिंसाचारही झाला, पण या सगळ्याचा फटका बसला तो सर्वसामान्य संभाजीनगरवासियांना। कसा बघूया। पब्लिक अभी ये जो चल रहा है वातावरण, वो वजह से पब्लिक क्या है। आणि इथून काय टुरिस्ट यायला तर घाबरते। म्हणजे मला महाराष्ट्र मुंबईहून कॉल येतात, तिथं परिस्थिती काय आहे। खुलताबादचे हॉटेल व्यावसायिक अहमद शेख यांचं शहरात ग्रीन पार्क नावाचं हॉटेल आहे। पर्यटनाच्या सीझनमध्ये हे हॉटेल हाऊसफुल असतं, पण जेव्हापासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरला तेव्हापासून त्यांच्याकडे झालेले बुकिंग धडाधड रद्द होत आहे। हॉटेल व्यावसायिकांची ही अवस्था तर वेरूळची लेणी, घृष्णेश्वराचं मंदिर, भद्रा मारुती मंदिराच्या आवारात असलेल्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांचा धंदाही पार बसलाय। ये सब पब्लिक जो है तो बाहर से आ रही नहीं, पूरा मार्केट सो गया, पूरा मार्केट ड्रॉप है। अभी आज समझो पहले 100% तो अब 4 आने मिल रहा है। क्या लोग नहीं आ रहे? पब्लिक नहीं आ रही ना, ये रगड़े से पब्लिक अभी ये जो चल रहा है वातावरण, वो वजह से पब्लिक नहीं आ रही। बीबी का मकबराला फेब्रुवारी महिन्यात 38,000 पर्यटकांनी भेट दिली, तर मार्चमध्ये 8,000 पर्यटकांनी। दौलताबाद किल्ल्याला फेब्रुवारी महिन्यात 17,500 पर्यटकांनी भेट दिली, तर मार्च महिन्यात 17,237। वेरूळ लेण्यांना फेब्रुवारीमध्ये 64,663 जणांनी भेट दिली, तर मार्चमध्ये 5,282। आणि अजिंठा लेणी येथे 17,667 जणांनी फेब्रुवारीमध्ये भेट दिली, तर मार्चमध्ये 6,335 पर्यटकांनी। इथून 60-70% जे आहे ना टुरिस्टवरच आमचा बिझनेस आहे। आणि इथून काय टुरिस्ट यायला तर घाबरते। म्हणजे मला महाराष्ट्र मुंबईहून कॉल येतात, तिथं परिस्थिती काय आहे। आता माझं 15 दिवसापासून कस्टमर चे बुकिंग कॅन्सल होत आहे आणि माझं 15 दिवसाचं रेव्हेन्यू फक्त 4,400 रुपये। आता 4,400 मध्ये मी काय हॉटेलचं लाईट बिल भरणार, वर्करची पेमेंट करणार, मेंटेनन्स करणार हॉटेलचं। कमीत कमी माझं 15 दिवसाचं इन्कम 30,000 ते 40,000 रुपये होतं। आता हे इन्कम 4,400 रुपये झालं। औरंगजेब कबरीचा वाद कधी संपेल किंवा आणखी किती तापेल हे सांगणं कठीण आहे, पण आज घडीला हा मुद्दा स्थानिक व्यावसायिकांच्या मुळावर उठलाय एवढं मात्र नक्की। मोहसिन शेख, NDTV मराठी।